नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 13 आणि 14 सप्टेंबरला मी कोर्स ठेवला आहे, म्हणजे सेकंड सॅटर्डे संडे. शनिवारी 6 तास, रविवारी 6 तास, सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4. कोर्स ऑफलाईन आहे, स्टेशनच्या एकदम जवळ आहे. फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जाते. ज्याला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्ससाठी चौकशी करू शकता. आजही फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 1159 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2550 कोटीची. या लिक्विडिटीच्या आधारावरच सध्या मार्केट चाललं आहे. नाही तर मार्केट पूर्णपणे गडगडलं असतं. जेवढं मार्केट पडत आहे तेवढं डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स खरेदी करत आहेत. आपण जर पाहिलं तर बॉन्ड यील्ड 4.27 आहे, डॉलर इंडेक्स 98.41 आहे आणि क्रूड 69.13 आहे. कारण ओपेकच्या मीटिंगमध्ये काय ठरतं आहे याचा पत्ता नाही. पण ट्रम्पनं कदाचित आगीत तेल ओतल्यासारखं वाटेल अशी बातमी आहे. पूर्वी आपल्याला $1 एवढा डिस्काउंट क्रूडसाठी रशिया देत होतं. त्यानंतर तो डिस्काउंट जुलैमध्ये $2.5 एवढा वाढवला गेला आणि आता हा डिस्काउंट $3 ते $4 एवढा दिला जाईल जर क्रूड रशियाकडून खरेदी केलं. म्हणजे भारताला क्रूड आणखीन स्वस्त मिळेल याचा राग अमेरिकेला येईल आणि आपण आपल्या देशाचा फायदा बघणार. त्यामुळे आपण जास्तीत जास्त क्रूड खरेदी करणार. आणि हा डिस्काउंट वाढवण्याचं कारण की भारताचा एवढा राग केला जातोय तरीसुद्धा कोणाच्याही रागाला न जुमानता भारत आपल्याकडून क्रूड जास्तीत जास्त खरेदी करतोय, म्हणून हा डिस्काउंट वाढवलाही जातोय. आणि तो डिस्काउंट वाढवल्यामुळे ऑइल मार्केटिंग कंपन्यांनाही याचा फायदा होणार आहे. पण टॅरिफच्या संबंधात मात्र ट्रम्प अपील करणार आहेत आणि त्याचा लवकरात लवकर निर्णय घ्या असं ते कोर्टाला सांगणार आहे. आणि त्यांनी असं सांगितलं आहे की हा निर्णय जो तुम्ही कोर्टाने घेतला आहे तो पलटवावा, नाहीतर अमेरिकेची स्थिती खराब होईल. आता स्थिती खराब होईल कशाबद्दल? त्यांनी टॅरिफ तर ऑलरेडी गोळा करायला सुरुवात केली आहे. जर हा निर्णय फिरला तर त्या टॅरिफची रक्कम त्या देशांना परत द्यावी लागेल, म्हणजे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर आणखीनच ताण येईल. यामुळे अमेरिकन मार्केट पडलंच. चीनमध्ये मिलिटरी परेड आहे. त्या परेडमुळे भारत, चीन, रशिया यांच्यातली जी केमिस्ट्री आहे ती उघड होणार आहे. आणि या परेडमध्ये रशियाचे अध्यक्ष पुतिन हे भाग घेणार आहेत. फॅक्टरी आउटपुट कमी आलं आहे. ॲपल, अल्फाबेट हे शेअर वाढलेत. पण सगळीकडे बॉन्ड मार्केटकडे लक्ष द्यायला हवं आहे. कारण फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका सगळ्यांचे 30 वर्षाचं बॉन्ड यील्ड वाढत आहे.
आता बॉन्ड यील्ड वाढताही याचा अर्थ काय होतो? जो पूर्वी 100 रुपयाला बॉन्ड मिळत होता तो आता 93 रुपयाला मिळू लागला आहे. म्हणजे 100 रुपयावर 5 रुपये मला यील्ड मिळत असेल तर तेच यील्ड मला 93 रुपये गुंतवून मिळू लागलं आहे. म्हणजेच याचा अर्थ बॉन्ड यील्ड वाढलं आहे. पण बॉन्डची रक्कम जी आहे ती कमी झाली आहे. म्हणजे पूर्वी तुम्ही 100 रुपयाला घेतलेला बॉन्ड आता 93 रुपयाला विकला जाईल. त्यामुळे बँक निफ्टी मंदीत जातोय सातत्याने. पूर्वी जेव्हा बँकांना लॉस होत होते तेव्हा ते लॉसेस ट्रेझरी बॉन्ड्स विकून बँका भरून काढत होत्या. पण आता स्थिती तशी नाही आहे. इंटरेस्ट रेट कमी केल्यामुळे लोनवरचा व्याजाचा दर कमी करावा लागतोय. डिपॉझिटवरचा तर वाढवता येत नाही आहे आणि बॉन्ड तर विकता येत नाही आहे. अशी कुचंबणा बँकांची झालेली आहे. JSW सिमेंटचा रिझल्ट लागला. त्यांचे लॉसेस वाढले पण रेव्हेन्यू आणि मार्जिनसुद्धा वाढल्या. अडाणी पॉवरला मध्य प्रदेशात झिरोली खाणीमध्ये कामकाज सुरू करायला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अडाणी पॉवर तेजीत राहू शकतो. TCS डेन्मार्कची विमा कंपनी त्याग यांच्या बरोबर त्यांनी 5,600 कोटी किंवा 550 मिलियन युरोच्या डीलसाठी भागीदारी केली आहे आणि पुढील 7 वर्षामध्ये हे डील पूर्ण करायचं आहे. आणि हे जे डील आहे ते डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी आहे. UPL कंपनीच्या आर्मनी डेको पोस्ट हार्वेस्ट बिझनेस ते $502 मिलियन म्हणजे 4,420 कोटीला घेणार आहेत. DCM श्रीराम याने आरती इंडस्ट्रीबरोबर क्लोरीन सप्लाय करण्यासाठी लॉंग टर्म ॲग्रीमेंट केलं आहे. E2E नेटवर्क GPU रिसोर्सेससाठी त्यांना 177 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. हाऊ मच सुदर्शन केमिकलबरोबर डील झालं होतं. त्याच्यामध्ये ओपन ऑफर आणायची होती. ती ओपन ऑफर सुदर्शनने आणली आहे. ही ओपन ऑफर 602.03 म्हणजे 602 रुपये 3 पैसे या दराने आली आहे. 60 लाख शेअर्स ते खरेदी करणार आहेत आणि ही ओपन ऑफर सुरू झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक $500 मिलियन ते अनसेक्युअर्ड फिक्स रेट बॉन्ड ते 5 वर्षाचे आणि त्याचा कूपन रेट आहे सेमी ॲन्युअल प्रमाणे 4.5%. त्यामुळे SBIला काही भांडवल गोळा होईल. इटर्नल किंवा झोमॅटो यांनी प्लॅटफॉर्म फी पूर्वी 10% होती ती आता 20% केली आहे. म्हणजे तुम्ही 10 रुपयाची कुठलीही गोष्ट घेतली तर पूर्वी 11 रुपये द्यावे लागत होते, आता 12 रुपये द्यावे लागते. वेदांताने कॅनरा बँकेचं $100 मिलियन लोन फेडलं आहे. क्युपिडला जी एक्सपोर्ट ऑर्डर मिळते ती एक्सपोर्ट ऑर्डर 100 कोटींनी वाढली आहे. ही ऑर्डर टांझानिया, केनिया, साऊथ आफ्रिका इथून मिळते. PNC इन्फ्रा 297 कोटीच्या वाराणसी एअरपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या ऑर्डर्ससाठी ते L1 बिडर ठरले आहेत. वारी एनर्जी कॉटसन्स प्रायव्हेटमध्ये ते 64% स्टेक 192 कोटीला घेणार आहेत. लेमन ट्री
लेमन ट्रीने राजस्थानमध्ये 3 प्रॉपर्टी घेतल्यात, त्यामुळे त्यांच्या 205 एवढ्या रूम वाढल्या आहेत. आज मॉईलकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण त्यांची बेस्ट एव्हर ऑगस्ट प्रोडक्शन आहे. हे प्रोडक्शन 1.45 लाख टन एवढं झालं आहे. ते प्रोडक्शन 17% वाढलं आहे. विक्री 27% वाढली आहे. ही 1.13 लाख टन एवढी झाली आहे. इंडस टॉवर यांना आफ्रिकेच्या मार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. तर कोणते शेअर तेजीत राहतील, कोणते शेअर मंदीत राहतील हे आधी बघूया. मार्केट हल्ली ट्रिकी झालं आहे. आज जे शेअर वाढतात ते उद्या पडतात, म्हणजे फॉलोअप बाईंग मार्केटमध्ये नाही आहे. तरी पण आपल्याला रोज मार्केटमध्ये व्यवहार करायचे, तर काय होतं आहे हे आपल्याला बघावं लागेल. मी मंदीतले शेअर दिले नाही आहेत, कारण असं होतं आहे की शॉर्ट करायला लागलं आणि मार्केट वाढलं तर नुकसान होत आहे मोठ्या प्रमाणावर. तर तेजीमध्ये NMDC, बजाज फिन्सर्व, झोमॅटो, DCM श्रीराम, मॉईल, UPL, भारती एअरटेल, इंडस टॉवर, झोमॅटो, मुथूट फायनान्स, स्विगी, PNB हाऊसिंग, TCS, ONGC, हेक्झावेअर, येस बँक, हिंदुस्तान झिंक, कारण चांदीचा दर वाढतोय म्हणून, मन्नापुरम फायनान्स, सोन्याचा दर वाढतोय म्हणून, अडाणी पॉवर, RVNL. कालपासून थोडी रेल्वेच्या शेअरमध्ये तेजी दिसू लागली आहे. मेटल तेजीत आहेत म्हणून हिंदुस्तान कॉपर, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, टाटा कन्झ्युमर, ब्रिटानिया, इन्फोएजचा झोमॅटोमध्ये, स्विगीमध्ये स्टेक आहे आणि त्यांना त्यामुळे प्लॅटफॉर्म फीजचा इनडायरेक्टली फायदा मिळू शकतो. लेमन ट्री, कोलगेट, माझगाव डॉक, वेल्स्पन लिव्हिंग, PNC इन्फ्रा, गेल, UPL, JSW सिमेंट, अडाणी एनर्जी आणि हेक्झावेअर. काय होत आहे? सगळीकडेच उलथापालथ चालू आहे. तर काय होत आहे हे बघणं गरजेचं आहे. तर अचानक काही वाढलं तर विकून प्रॉफिट बुकिंग करणं आणि कॅशमध्ये राहणं, आणि अचानक एखादा शेअर असा 10% 15% पडला आणि कंपनी चांगली आहे तर त्याच्यामध्ये थोडीशी गुंतवणूक करणं हा आता मंत्र राहणार आहे, जिथपर्यंत मार्केट सेटल होत नाही तिथपर्यंत. बघूया आपण काय काय होतं आहे ते. नमस्ते.